अंडं आणि रवापासून आपण अशी रेसिपी करणार आहोत की तुम्हाला खूप जास्त ती रेसिपी आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। रवा पहिल्यांदा चाळून घ्यायचा आहे। इथं रवा 1/2 कप घेतला आहे आणि त्याच्यामध्येच एक अंडा आपल्याला टाकायचा आहे। पहिल्यांदा हे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्ही ना व्हिडिओ बघता पण लाईक कधीच करत नाहीत। माझे व्हिडिओ एवढे छान नाही आहेत का? तुम्ही कमेंट करून सांगू शकता। जर व्हिडिओ छान असतील तर सांगा, नसतील तरी पण सांगू शकता की तुझे व्हिडिओ छान नाहीत म्हणून। आता ह्याच्यामध्ये 1/3 कप साखर टाकली आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1/4 कप तेल पण टाकायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तेल कोणतंही घेऊ शकता, तुमच्या इकडं जे भेटेल ते तुम्ही टाकू शकता। माझ्या मुलांना खरंच ही रेसिपी खूप आवडली, खरंच खूप छान झाली होती। खरंच विश्वास ठेवा आणि तुम्ही याच पद्धतीने करून बघा, म्हणजे तुमची पण रेसिपी तितकीच परफेक्ट होईल। याच्यामध्ये मी दूध टाकलं आहे, दूध साय सगट घेतलं आहे आणि म्हशीचं दूध आहे हे। दूध छान घट्ट असलं की टेस्ट खूप छान येते। याच्यामध्ये 1/3 कप दूध टाकलं आहे आणि सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स केलं आहे। आता इथे चाळणी घेतली आहे, तर आपल्याला मैदा लागणार आहे। मैदा पण छान चाळून घ्यायचा आहे। 1/2 कप मैदा लागणार आहे। अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर टाकायचं आहे। हे टाकायचंच कारण हे टाकल्यामुळे जास्त फ्लफी होतं आपली रेसिपी। आणि ही असं का घेतलं मी चाळणी अशी वर का ठेवली माहिती आहे का? जर आता ही ट्रिक आहे, जर पीठ आजूबाजूला पडत नाही बघा, कारण बऱ्याचदा किचन वाटा इतका घाण होते ना पीठ चाळतावेळेस, तर ही ट्रिक नक्की फॉलो करा आणि साईडला कुठंच पीठ सांडत नाही आणि किचन वाटासुद्धा घाण होत नाही। बघू शकता, हे खूप सोपं आहे। व्यवस्थित चाळून घ्यायचं, कारण मैदा असतो ना त्याच्यामध्ये कधी कधी आळ्या पण असतात। मैदा बऱ्याचदा खूप जुना असतो, त्याच्यामुळं मैदा चाळूनच घ्यायचा। बघा किती मस्त असलं, ह्या ट्रिकने बघा साईडला कुठंच पडत नाही आहे मैदा आजूबाजूला। तर कोणतंही पीठ चाळायचं असेल तर ही टीप नक्की फॉलो करा। आणि साधं तुम्ही प्रतिभा किचनला लाईकसुद्धा करत नाही, माझे व्हिडिओ एवढे छान नाही आहेत का? तुम्ही सांगू शकता कमेंट करून। खरंच निगेटिव्ह कमेंट केली तरी मला राग नाही येणार आणि चांगली कमेंट, पॉझिटिव्ह कमेंट केली तरी मला राग नाही येणार। खरंच सांगू शकता माझ्या रेसिपीज एवढ्या छान नसतील तर। आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे छोटं, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता। तर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरला छान एकदम स्मूथ फिरून घ्यायचं आहे, एकदम बारीक करून घ्यायचं आहे। मी ना ही रेसिपी दर संडेला बनवते, खूप मस्त होते। दरवेळेस करते ना खूपच छान होते। आता हे पीठ बघू शकता, बॅटर बघू शकता, खूप स्मूथ झालेलं आहे। असंच आपल्याला पाहिजे आहे। एका वाटीमध्ये काढून घेऊया। पहिलं वाटीला मी तेल लावलं आहे साईडनं, त्याच्यामध्ये थोडंसं बटर पेपर टाकला आहे। आता हे बॅटर ना आपल्याला पूर्ण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि थोडंसं बॅटर उरलं होतं माझ्याकडं, तर जे प्लास्टिकचे कपं असतात ना, प्लास्टिकचे नसतात, आता त्याला कोणते कपं म्हणतात ते मला माहिती नाही। इथं बघू शकता तुम्ही, तर ह्या कपामध्ये सुद्धा मी टाकलं आहे। पहिले कढई गरम करून घेतली आहे, मग ही वाटी त्याच्यामध्ये ठेवली। आता झाकून ठेवायचं आहे, 20 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे। 20 मिनटं झाल्यावर आपण बघूया। हे बघू शकता किती फ्लफी केक झालेला आहे, एकदम स्मूथ आणि खूप असं फुगला आहे। खायला पण इतका मस्त झाला होता ना, एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। मी शब्दात सांगू शकत नाही की इतका मस्त झाला होता। वाटीतला पण खूप मस्त झाला होता आणि खूप सहज निघते, बघू शकता, म्हणजे काही चिटकून वगैरे बसलेला नाही आहे। दिसायला पण किती मस्त दिसतोय, कलर बघू शकता, खूप मस्त आलेला, पण खायला खरं सांगते खूपच छान झाला होता। एकदा करून बघा, जाऊ दे व्हिडिओला लाईक करा की न करा, पण ही रेसिपी ना एकदा करून बघा आणि खाऊन पण बघा। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला। वाटीतला पण बघू शकता तुम्ही, आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे। माझ्या घरच्यांना खरंच खूप जास्त आवडते हा केक। आम्ही कधी पण दर संडेला करत असतो। तुम्ही पण या संडेला करून बघा किंवा जेव्हा वेळ असेल तेव्हा करू शकता, तुमच्या घरच्यांना पण खूप जास्त आवडेल। आता कापून पण दाखवते थोडंसं, बघा किती नरम झाला आहे एकदम। आणि हे 8-10 दिवस फ्रीजमध्ये टिकते, आणि फ्रीज नसेल तुमच्याकडं तर 3 दिवस छान फ्रीजच्या बाहेर पण राहते।